नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आणि त्रिशूला एमसीक्यू सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण लास्ट एपिसोड पासून काय सुरू केलेलं आहे, सीएचओ महाराष्ट्र स्पेशल एपिसोड म्हणजे जे येणारे वॅकन्सी आहे कुठली कम्युनिटी हेल्थ ऑफिसर कुठली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची त्याच्यासाठी आपण स्पेशल एपिसोड सुरू केलेला आहे। लास्ट किती 23 एपिसोड पासून म्हणजे 2-3 एपिसोड झाला असेल आपलं। ओके, त्याच्यासोबत बघा सीएचओ साठी तर स्पेशल असणार आहे, त्याच्यासोबत नॉर्शेट 10 आणि सीएचओ महाराष्ट्र आहे, त्याच्यासोबत डीएमईआर डीएचएस क्री आणि आरआरबी ईएसआयसी आणि त्याच्यासोबत जे आपल्या नर्सिंग फील्ड मध्ये सर्व एक्झाम साठी ही फायदेशीर ठरणार आहे ही सगळी एपिसोड। ओके, चला मग आपण सुरू करणार आहे ही किती एपिसोड नंबर आहे 24। एपिसोड नंबर 24 जे सीएचओ विद्यार्थी आहेत, जे सीएचओ विद्यार्थी म्हणजे सीएचओ साठी एक्झाम देणार आहेत त्यांनी पहिल्यांदा काय बघून यायचं आहे, सीएचओ जे पीवायक्यू आहे 2023 मधलं जे कव्हर केलेलं ऑलरेडी मी ते पण कव्हर करायचंय पहिल्यापासून 5 पर्यंत आणि त्रिशूला सिरीज पहिले ते 24 पर्यंत असं तुम्हाला सुरुवात करायची, त्याच्यासोबत शॉर्ट नोट्स बनवायचा आहे। ओके, चला मग आपण सुरू करणार आहे एपिसोड नंबर 24 ते पण मराठीमध्ये सुरुवात करणार आहे। चला सुरुवात करूया। बघा त्याच्या अगोदर सगळ्यांनी काय करायचंय, चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करायचंय आणि कमेंट मध्ये फीडबॅक द्यायचा आहे, कसं वाटतं तुम्हाला क्लास बद्दल आणि कुठला टॉपिक तुम्हाला पाहिजे असेल। ओके, चला हे तुम्ही जे विद्यार्थी सीएचओ डीएमईआर डीएचएस डीएमईआर आणि डीएचएस त्याच्यासोबत मराठी मधले जे विद्यार्थी आहे तुमच्या ओळखीचे नॉर्शेटची तयारी करत असेल तर आपले जे चॅनल आहे टीम एमएनओ हे चॅनल तुम्ही रेफर करू शकता आणि सबस्क्राइब करा, त्याच्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला मग आपण सुरुवात करणार आहे। ही क्वेश्चन आहे लास्ट मधलं म्हणजे जे प्रीवियस लास्ट ह्याच्यामध्ये आपण काय केलतो डिस्कशन केलतो ह्याचं म्हणजे सांगितलं होतं तुम्हाला कमेंट मध्ये उत्तर द्यायला। काय होतं क्वेश्चन, मेन फंक्शन ऑफ बघा मेन फंक्शन ऑफ सोडियम सिट्रेट इन ओआरएस म्हणजे ओआरएस आहे कुठे सोडियम सिट्रेट मध्ये असणारच आहे, त्याचं काम काय असं विचारलेलं आहे। टू इन्क्रीज द अब्सॉर्प्शन ऑफ द ग्लुकोज बाय द क्वाड्रंट ट्रान्सफर्टी आणि हे बघा काय त्याच्यानंतर टू करेक्ट द इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, तिसरा आहे टू करेक्ट एसिडोसिस, चौथा आहे टू करेक्ट डिहायड्रेशन। त्याच्यामधलं कुठलं बरोबर आहे आपल्याला बघायचं आहे। बघा ओआरएस ही खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे, इम्पॉर्टंट म्हणजे डिटेलमध्ये थोडी बघूया आपण कशाबद्दल बघायचं आपल्याला। ओआरएस बघा ही तर ऑप्शन आपल्याला आहे, काय विचारलं होतं मेन फंक्शन ऑफ द सोडियम सिट्रेट, त्याच्याबद्दल पण बघूया आपण। त्याच्या अगोदर स्टार्टिंगला आपण बघूया ओआरएस बद्दल। हे काय होतंय क्लोज ओआरएस। ओआरएस म्हणजे काय, ओआरएसचं तुम्हाला लॉंग फॉर्म पण विचारू शकतात। ओरल काय ह्याची लॉंग फॉर्म सॉरी ओरल रिहायड्रेशन, ओरल रिहायड्रेशन साल्ट का सोल्यूशन बघा याची लॉंग फॉर्म असणार आहे फक्त साल्ट बरं का, याची लॉंग फॉर्म असणार आहे फक्त साल्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये पाणी मिक्स कराल म्हणजे वॉटर आपण मिक्स करतो त्यावेळी होणार आहे ओरल रिहायड्रेशन साल्ट। बघा आता काय आहे याची फुल फॉर्म ओरल रिहायड्रेशन साल्ट। त्याच्यावर आपण काय मिक्स करणार आहे, मिक्स इन 1 लिटर ऑफ वॉटर, किती 1 लिटर ऑफ वॉटर, कशासाठी वॉटर टू प्रिपेअर करायचं आहे आपल्याला काय ओआरएस। कुठली ओआरएस आहे ही ओआरएस आहे ओरल रिहायड्रेशन साल्ट का नाही, आता आपण पाणी मिक्स केलेलं म्हणून हे काय सोल्युशन झालेलं आहे। हे झालं ओआरएस बद्दल। बघा एकदा प्रिपेअर केलं तर हे आपण कधीपर्यंत यूज करू शकतो, आपण हे 24 तास पर्यंत आपण यूज करू शकतात। वन्स प्रिपेअर्ड सोल्युशन म्हणजे एकदा तयार केलेले ही ओआरएस म्हणजे जे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन आहे आपण कधीपर्यंत यूज करू शकता हे क्वेश्चन विचारू शकतात आणि मॅक्झिमम विचारलेलं पण आहे, स्टार मार्क करून ठेवायचं तुम्हाला। कॅन बी युज्ड फॉर कधी फॉर 24 तासापर्यंत आपण ही यूज करायचं आहे। ओके बरं आपण एवढं बघितलं, त्याच्यानंतर हे झालं ओआरएस बद्दल। ह्याच्यामध्ये कंपोनंट कुठले असते हे पण आपण बघूया। काय बघायचं आता मधलं जे ओआरएस कंपोनंट्स आहे म्हणजे ओआरएस मध्ये असणार काय काय कंपोनेंट्स, ओआरएस मध्ये कुठले कुठले कंपोनेंट्स असणार आहे आपण बघूया। बघा ह्याच्यामध्ये असणार आहे पहिलं कंपोनेंट्स आणि किंवा कंपोजिशन म्हणजे चालतंय कंपोनेंट्स किंवा कंपोजिशन म्हणजे ज्यामध्ये मिक्स आहे पोजिशन। बरं चला मग हे काय पहिला असणार आहे सोडियम क्लोराइड। बघा सोडियम क्लोराइड किती असणार आहे, हे असणार आहे 2.6 किती ग्रॅम मध्ये बरं का सोडियम क्लोराइड। त्याच्यानंतर पोटॅशियम क्लोराइड, सोडियम क्लोराइड पोटॅशियम क्लोराइड किती 1.5 ग्रॅम।
त्याच्या नंतर असणार आहे अजून कुठली, ट्रायसोडियम सिट्रेट, क्लोराईड नाही बरं का, हे ट्रायसोडियम सिट्रेट. हे किती असणार आहे, 2.9 ग्रॅम. हे 2.6 1.5 हे 2.9, हे किती 2.9 ग्रॅम असणार आहे. हे झालं. त्याच्या नंतर जो ग्लुकोज किती असणार आहे, हे सगळ्यांना तोंडपाठ आहे, किती 13.5 ग्रॅम एवढे असणार आहे. टोटल किती होतात बघा, हे होणार आहे 20.5 ग्रॅम. टोटल किती होते 20.5 ग्रॅम. हे अकॉर्डिंग टू कुठली WHO च्या बरं का. म्हणजे प्रत्येक ORS मध्ये एवढीच असायला पाहिजे. जे जास्त असलं तर जे ORS मध्ये येते का, सॉरी WHO अंडरमध्ये येते, म्हणजे WHO ने दिलेले ही फॉर्म्युला आहे, ह्याच्यामध्ये आपण घेतलं पाहिजे. जे लास्ट वगैरे तुम्ही ऐकलं असेल न्यूज मध्ये वगैरे, ORS म्हणून जे दुसऱ्या पद्धतीने विकत होते, म्हणजे ही फॉर्म्युलाचं काही घेणं देणं नव्हतं त्यांना. फक्त ORS म्हणून लेबल टाकून वरती काय शुगर ऍडेड जे त्यांनी काय ORS विकत होते, म्हणजे जे लिक्विड फॉर्म मध्ये, म्हणून ते केस हारलेले होते आणि परत ते कॉन्ट्रोवर्सी वगैरे झाले. मग आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे, ORS मध्ये काय काय, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, ट्रायसोडियम सिट्रेट, ग्लुकोज 13.5 सगळ्यांना लक्षात राहतील. 13.5 ट्राय म्हणजे काय 3, हे काय 2. हे याच्यामध्ये तुम्ही असं लक्षात ठेवायचं आहे 3 3 9 असे 2.9 असे. आणि सोडियम क्लोराईड किती 2.6 1.5 2.9 आणि 13.5, टोटल किती 20.5 असं विचारू शकतात तुम्हाला. जे पॉकेट आहे ORS किती ग्रॅमचा असतो बाबा, हे असणार आहे म्हणजे ओव्हरऑल 21 ग्रॅमचे असणार आहे. बरं. याच्यानंतर जे ऑस्मोलॅरिटी असते ते पण विचारू शकतात तुम्हाला. ऑस्मोलॅरिटी काय म्हणू शकतो आपण, ऑस्मोलॅरिटी ऑफ ORS. ऑस्मोलॅरिटी ऑफ कशाची, ORS ची. ओरल रिहायड्रेशन सोल्युशनचं बघतोय बरं का आपण आता. म्हणजे साल्ट मध्ये एवढे असणार आहे, ज्यावेळी मिक्स होते त्यावेळी सोल्युशन. बरं. त्याच्यामध्ये काय काय होतं, सोडियम होतं. सोडियम किती असणार आहे, सोडियम असणार आहे 75 आणि त्याच्यासोबत जे ग्लुकोज असणार आहे बघा, सोडियम आणि ग्लुकोज हे सेम असतात, म्हणजे काय म्हणू शकतो आपण 1:1 रेशो मध्ये असणार आहे. कुठली ही एक, आणि सोडियम आणि ग्लुकोज. आणि क्लोराईड किती असतो 65. त्याच्यानंतर पोटॅशियम किती असणार आहे 30. आणि अजून काय राहिलं, सिट्रेट राहिलं. सिट्रेट किती, सिट्रेट एकदम कमी असतं 10. म्हणजे टोटल मिक्स म्हणजे सगळी जोडल्यावर किती होणार आहे 245 मिली ऑस्मोलर पर लिटर. म्हणजे काय, ही आपण ज्यावेळी 1 लिटरमध्ये म्हणजे 1 लिटरमध्ये मिक्स करतो ORS ला, ज्यावेळी एवढं तुम्हाला ऑस्मोलॅरिटी भेटणार आहे. किती, सोडियम आणि ग्लुकोज सेम असणार आहे म्हणजे 1:1. क्लोराईड हे 65, पोटॅशियम 30 आणि सिट्रेट 10. म्हणजे किती झालं टोटल 245 तुम्हाला विचारू शकतात. हे पण 245. हे बघा इथे ओके डायग्राम आहे बघा आपल्याकडे. काय ओरल रिहायड्रेशन साल्ट म्हणजे आपण पाणी मिक्स केल्यावर काय होणार आहे, सोल्युशन होणार आहे. बघा WHO रिकमेंडेड फॉर्म्युला द ओरल रिहायड्रेशन थेरपी. बघा काय म्हणते, रिस्टोर द बॉडी फ्लुइड्स इलेक्ट्रो. बघा त्याची पर्पज पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. पर्पजेस म्हणजे कशासाठी आपण यूज करतो हे. ओके. रिप्लेस इथे काय म्हटलंय त्यांनी, रिस्टोर बॉडी फ्लुइड्स इलेक्ट्रोलाइट लॉस ड्यू टू डिहायड्रेशन एवढं दिलेलं आहे. त्याच्यासोबत फ्लूइड होता आणि अजून काय इलेक्ट्रोलाइट्स, हे आयंड बरं का, इलेक्ट्रोलाइट्स रिप्लेस करतात हे कुठले ORS. आणि त्याच्यासोबत प्रिव्हेंट करतात आणि ट्रीटमेंट करतात कुठल्या, डायरियाला प्रिव्हेंट आणि ट्रीटमेंट करतात. त्याच्यासोबत यूज इन वॉमिटिंग मध्ये पण आपण यूज करू शकतो. खूप वॉमिटिंग झालं तर म्हणजे आपल्या हायपोव्होलेमियामध्ये जाणार त्यावेळी, म्हणजे फ्लूइड कमी होणार आहे बॉडीमध्ये, ज्यावेळी आपण ORS देऊ शकता. आणि अजून काय म्हणू शकतो आपण, हेल्प करेक्ट ऍसिडोसिसला बरोबर करतात. आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स हे पण ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे बरं. आणि अजून काय इथं काय, रिस्टोर बॉडी फ्लुइड्स आणि इलेक्ट्रोलाइट लॉस ड्यू टू डिहायड्रेशन मुळे वगैरे कमी झाला असेल तर आपण ही देऊ शकता. बघा काय म्हटलेलं आहे, कॉम्पोजिशन ऑफ इच 21 ग्रॅम ऑफ पॅक. बघा पॅक कितीचा आहे, पॅक असणार आहे 21 ग्रॅमचे. क्वेश्चन विचारू शकतात किती 21 ग्रॅमचे पॅक आहे. त्याच्यामध्ये काय काय, सोडियम क्लोराईड 2.6, पोटॅशियम 1.5, सोडियम सिट्रेट 2.9, ही डेक्स्ट्रोज IP अनहायड्रोज म्हणजे काय ग्लुकोज हे काय 13.5 असणार आहे. ओके. बघा हे काय कन्सन्ट्रेशन इन बघा मिली ऑस्मोलेटर हे पण दिलेलं आहे पर लिटर मध्ये. सोडियम आणि ग्लुकोज सेम होता म्हणजे 1:1. बघा कुठे इथे 75 आणि इथे डेक्स्ट्रोज म्हणजेच ग्लुकोज हे पण 75 आहे.
आणि पोटॅशियम 20, हे 65 आणि सिट्रेट एकदम कमी होता 10. मग टोटल किती होणार 245. तुम्हाला हे सगळी तोंडपाठ असायला पाहिजे. बरं चला मग आपलं क्वेश्चन काय होतं बघा. क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं त्यांनी, मेन फंक्शन ऑफ द सोडियम सिट्रेट बद्दल. बघा आता आपण बघायचं आहे सोडियम सिट्रेट जे होतं बघा. याच्यामध्ये सोडियम होता, सोडियम सिट्रेट होता, काय काय होतं, पोटॅशियम होतं. हे सगळ्यांचं आपण काम बघूया. म्हणजे ओआरएस मध्ये असून काम तरी काय करते आपल्याला हे माहिती असायला पाहिजे. त्याचे फंक्शन्स आपल्याला बघायचं आहे. फंक्शन्स आपण बघूया. पहिलं काय होतं, पहिलं आपण ग्लुकोज बद्दल बघूया. ग्लुकोज काय करतो आपल्या बॉडीमध्ये, ही करतो सोडियम ऑब्सॉर्प्शन, म्हणजे सोडियमला आत घेण्याचं काम करतो. कसं, एक पद्धत आहे कुठली, एवढी पण डिटेल मध्ये नको आपण. SGLT त्याच्यामध्ये 1, 2, 3 प्रकार असते बरं का. म्हणजे कुठे कुठे जी सोडियम आहे ऑब्झर्वेशन होणार कुठली पार्ट मध्ये, इंटेस्टाइनचे. बरं हे झालं याच्याबद्दल. आणि सोडियम आणि ग्लुकोज बरं का, सोडियम ग्लुकोज लिंक्ड ट्रान्सपोर्टर आहे. एका सोबत एक ट्रान्सपोर्ट होतात. म्हणजे हे दोघं काय जोडी आहे. हे झालं म्हणजे काय, ट्रान्सपोर्ट ग्लुकोज अलॉंग विथ कोणासोबत काय होतं, हे सोडियम अक्रॉस कुठे, सेल मेम्ब्रेन मध्ये. अक्रॉस सेल मेम्ब्रेन मध्ये इझिली ही पास करणार सोबत. कुठली, ही मी वरती सांगितलं SGLT. म्हणजे ही प्रकार आहे. याच्यामध्ये 3 प्रकार असते. कुठे कुठे कुठली लोकेशनला ऑब्झर्वेशन वगैरे होते, एवढे पण डिटेल मध्ये नको आपल्याला. हे झालं. आणि अजून काय, की अजून काय करतो, प्रोव्हाइड स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी पण देतो बरं का. एनर्जी स्मॉल अमाऊंट मध्ये, एकदम भयानक नाही, स्मॉल अमाऊंट मध्ये. एक झालं. आणि वॉटर ऑब्झर्वेशन पण करतो. वॉटर ऑब्झर्वेशन बरं हे झालं ह्याच्याबद्दल, ग्लुकोज बद्दल. आता नेक्स्ट काय होतं, सोडियम सिट्रेटचं काम काय आपण बघूया. सोडियम काय होतं, सोडियम सिट्रेट बघा. सोडियम क्लोराईड पण होता, आपण सोडियम सिट्रेट लिहिलं आता हे पण बघूया. बघा ह्याच्यामध्ये काय करतो, ही करेक्ट करतो, करेक्ट ऍसिडोसिस. ही ऍसिडोसिसला बरोबर करतो. आणि त्याच्या सोबत इम्प्रूव्ह ओआरएस स्टेबिलिटीला इम्प्रूव्ह करतो बरं का, सोडियम सिट्रेट. बरं ह्याच्या सोबत अजून काय करतो, कन्वर्टेड टू कशामध्ये, बायकार्बोनेट मध्ये कन्वर्ट होतो. म्हणून काय करतो बघा, बायकार्बोनेट जास्त वाटतं म्हणून काय, ही करेक्ट ऍसिडोसिस करतो. हे पण तुमच्या लक्षात असायला पाहिजे. कुठे, इन बॉडीमध्ये. एवढं झालं. अजून काय राहिलं होतं म्हटलं मी, सोडियम सिट्रेट हे झालं. आणि सोडियम क्लोराईड बरं. आणि ही मेन बघा, ह्याचे मेन जे काम आहे तुम्हाला हे लक्षात असायलाच पाहिजे. हे काय, मेंटेन ऑस्मोटिक बॅलन्स आणि अजून काय म्हणू शकतो, हायड्रेशन. हे एकदम मेन इम्पॉर्टंट आहे सोडियम सिट्रेट बद्दल. एवढी तर तुमच्या लक्षात असायलाच पाहिजे. अजून त्याच्यासोबत करतो रिप्लेस काय, सोडियम जे लॉस्ट झालेलं असतं बॉडी मधलं, जे त्याला काय रिप्लेस करतो इन टूल्स मध्ये वगैरे पास झालेलं आहे. ओके, म्हणजे रिप्लेस करतो जेवढं कमी झालेलं आहे तेवढी. अजून काय म्हटलं मी, हेल्प ऑस्मोटिक हे झालं. आणि त्याच्यासोबत प्रिव्हेंट सोडियम कमीला झालं तर त्याच वेळी पण यूज होतात. हायपोनेट्रेमिया पण प्रिव्हेंट करतात. कारण ऑलरेडी आपण सोडियमच देणार ना याच्यामध्ये. जर कमी झालं तर बघा, जे वॉमिटिंग असो किंवा डायरिया असो, जे फ्लुइड लॉस होणार आहे त्याच्यामध्ये सोडियम असणारच आहे. ज्यावेळी जे फ्लुइड कमी होतील, सोडियम लेवल पण कम्पॅरेटिव्हली कमी होणार. ज्यावेळी आपण हे दिलं तर डायरेक्ट रिप्लेसमेंट होईल सोडियम बद्दल. बरं एवढं झालं, 1, 2, 3. ओके, चला आता काय राहिलं अजून, पोटॅशियम क्लोराईड राहिलं. पोटॅशियम क्लोराईडचं काम काय आहे बघा. ह्याचे एकदम हे पण काय करतो, जे रिप्लेस करतो कशाला, पोटॅशियमला. एक झालं. आणि प्रिव्हेंट करतो कशाची, हायपोनेट्रेमियाचं का नाही, कॅलेमियाची. म्हणजे पोटॅशियम ज्यावेळी कमी होणार, ज्यावेळी ही पण प्रिव्हेंट करतो आणि रिप्लेस करतो पोटॅशियमला. आणि ह्याचं मेन काम काय, मेंटेन, एकदम इम्पॉर्टंट बरं का हे पण, मेंटेन न्यूरोमस्कुलर आणि जे आपलं इम्पॉर्टंट कुठले, कार्डियक फंक्शनला मेंटेन करतो. कार्डियक हे न्यूरोमस्कुलर झालं, त्याच्यासोबत कार्डियक
कार्डियक फंक्शनला मेंटेन करतो. कुठली? पोटॅशियम क्लोराईड. आणि अजून काय? रिस्टोर इंट्रासेल्युलर. कुठली? इंट्रासेल्युलर म्हणजे जे सेल मधलं फ्लुइड. इंट्रासेल्युलर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. इलेक्ट्रोलाइट बॅलन्स कुठली? सेल मधलं. ओके, बॅलन्स. एवढं झालं. अजून काय राहिलं? शेवटचं एक वॉटर राहिलं. मग आपण ORS मध्ये पाणी पण येतो बरं का, म्हणजे आपण ज्यावेळी मिक्स करतो. हे झालं. हे काय करणार? रिहायड्रेशन बॉडी. बॉडीला रिहायड्रेशन करणार. रिहायड्रेशन बॉडी किंवा काय म्हणू शकतो? रिस्टोर फ्लुइड. रिस्टोर फ्लुइड रिस्टोर करणार ही पाणी. अजून काय? हे काय? मीडियम ऑफ डिझॉल्विंग बरं का. ही मीडियम आहे. पाणी असेल तरच ही सगळी डिझॉल्व्ह होणार आहे. कुठली? साल्ट आणि ग्लुकोज वगैरे, म्हणजे मदत होणार आहे. हे झालं वॉटर बद्दल. मला वाटते एवढी बस. मग आपलं उत्तर आपल्याला ऑलरेडी भेटलेलं आहे. हे काय? मेन फंक्शन ऑफ द सोडियम सिट्रेट. बघा हे काय? टू इन्क्रीज द अब्सॉर्प्शन ऑफ द ग्लुकोज बाय द. बघा हे काय म्हटलेलं आहे ह्यांनी? क्वाड्रंट फॉर्ट. म्हणजे हे कुठली झालं? ही ग्लुकोज बद्दल झालं. ग्लुकोज. आणि हे काय? टू करेक्ट द इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स. ही तर करणारच आहे. ही ऑल ओव्हर. बघा ह्याच्यामध्ये कुठे लिहिलं होतं? इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट ड्यू टू इम्बॅलन्स. बघा ह्याच्यामध्ये पण करणार आहे. पण सिट्रेटचा मेन उद्देश काय होता? मेन काम होतं त्याचा टू करेक्ट द ऍसिडोसिस. ही एकदम इम्पॉर्टंट आहे. टू करेक्ट द डिहायड्रेशन हे झालं जे ORS मधलं पाणीचं काम. हे झालं. मग आपलं उत्तर असणार आहे एकदम बरोबर. कुठली? टू करेक्ट द ऍसिडोसिस. आपल्याला उत्तर भेटलेलं आहे तिसरा. आपण ORS डिटेलमध्ये बघितलं आहे. जे इम्पॉर्टंट नोट्स आहे तुम्हाला नोट करून घ्यायचं आहे. ज्यावेळी तुमचा एक्झाम असणार 2-3 दिवस तुम्हाला सगळी हे काय रिवाइज करून जायचं आहे ORS बद्दल. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय आपण बघूया. बघा ORS बद्दल आपण फुल डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यासोबत आले बघा अजून एक क्वेश्चन आहे. कुठली? इन डायरिया. इन डायरियामध्ये विच ऑफ द फॉलोइंग सप्लिमेंटेशन शुड बी डन. ज्यावेळी पेशंटला डायरिया होतो, विच ऑफ द फॉलोइंग खाली दिलेला कुठली सप्लिमेंटेशन जे आपण देणार आहोत जे पेशंटला. बघा कुठली दिलेलं? पहिला दिला आयरॉन, दुसरं दिला आयोडीन, तिसरा दिलं झिंक, चौथं दिलं कॅल्शियम. त्याचा मधलं आपण डायरियामध्ये कुठली सप्लिमेंटेशन देतो असा विचारलेला आहे. पहिला ऑप्शन दिलेलं. आपण पहिला ऑप्शन बद्दल बघूया. काय आहे? आयरॉन. आपण आयरॉन कशासाठी यूज करतो? म्हणजे डायरीमध्ये आपण यूज करणार आहे का नाही? बघा ही लागणार आहे आपला HB साठी, हिमोग्लोबिन साठी आणि O2 ट्रान्सपोर्ट म्हणजे जे ऑक्सिजन सप्लाय करण्यासाठी प्रत्येक कुठे सेल पर्यंत O2 ट्रान्सपोर्ट साठी ही आयरॉनची गरज पडणार आहे. आणि प्रिव्हेंट एनेमिया. एनेमियाला पण हे काय करतो? प्रिव्हेंट करतो. हे झालं आयरन बद्दल. बघा इन डायरियामध्ये आपण यूज करतो का? नाही. का? बघा आयरन आपण ह्याच्यामध्ये यूज करत नाही. हे काय करतो? GIT ला इरिटेट करतो. म्हणजे काय होतो? कॅन वर्सन कंडिशन. ही वर्सन डायरिया अजून वाढवू शकतो. आणि अजून काय करतो? इरिटेट द जे आपलं गट आहे त्याला इरिटेट करतो. अजून काय त्याच्यासोबत? इन्क्रीज द रिस्क ऑफ बॅक्टेरियल ग्रोथ. काय करतो? इन्क्रीज द रिस्क ऑफ बॅक्टेरियल ग्रोथला मदत करतो की वाढा बाबा. म्हणजे हे काय कमी होणार आहे का डायरिया? नाही. आणि त्याच्यासोबत जे ऑब्सॉर्प्शन आहे काय? ऑब्सॉर्प्शन इज पुअर म्हणजे खूप कमी असणार आहे. ड्युरिंग कधी? ड्युरिंग ॲक्यूट इलनेस. ओके, ॲक्यूट इलनेस मध्ये ही ऑब्सॉर्प्शन असणार आहे का? बघा आयरन कुठे ऑब्सॉर्प्शन होतो? मॅक्झिममली ही असणार आहे ड्युओडेनम मध्ये. मी तुम्हाला मला वाटतं ऑलरेडी सांगितलेलं आहे. असं लक्षात ठेवायचं तुम्हाला. डॉक्टर आयरन काय? आयरन आलं की लक्षात पटकन काय? डॉक्टर यायला पाहिजे. ते पण कुठले? ड्युओडेनम. ही मॅक्झिमम ऑब्झर्वेशन आयरन तिकडेच होणार आहेत. ओके, आपण कधी यूज करणार आहे? पेन आयरन कधी यूज करू शकतात आपण? आफ्टर डायरिया एपिसोड. जे डायरिया एपिसोड आहे काय झालं पाहिजे? इम्प्रूव्ह झाला पाहिजे. ज्यावेळी आपण ही आयरन यूज करू शकता. आणि फॉर कशासाठी? फॉर सस्पेक्टेड किंवा कन्फर्म जे आयरन डेफिशियन्सी एनेमिया झालेलं असते ज्या पेशंटमध्ये आपण ही यूज करू शकता. मग ही उत्तर असणार आहे का आपलं? नाही. ही एकदम चुकीचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे? आयोडीन. आयोडीन बद्दल आपण थोडक्यात बघूया. आयोडीन आपण कधी यूज करतो? बघा आयोडीन कशासाठी लागते? ही लागणार आहे फॉर थायरॉइड साठी. थायरॉइड हॉर्मोन सिंथेसिस साठी काय लागणार आहे?
आयोडीन लागणार आहे. ज्यावेळी आयोडीन कमी असणार मग ह्याची प्रॉब्लेम सुरू होणार आहे. कशाची? थायरॉइडची. थायरॉइड हार्मोन सिंथेसिससाठी मदत होणार आहे आयोडीन. आणि कशासाठी? फॉर ब्रेन डेव्हलपमेंट. फॉर ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पण हे लागणार आहे. ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आयोडीन लागणार आहे. आपण डायरीमध्ये यूज करणार आहे का? नाही, ह्याचा काही संबंधच नाहीये. आपण कधी यूज करू शकतो? ही आयोडीन बद्दल सांगतो मी. ही ज्यावेळी आयोडीन डेफिशियन्सी ज्यावेळी असणार, ज्यावेळी आपण काय देणार? आयोडीन देऊ शकतात. ही कशाबद्दल? ही डायरियाचा काही संबंधच नाहीये. मग ही पण उत्तर आपलं नाही. हे पण आपलं उत्तर चुकले. शेवटचं काय दिलेलं आहे? कॅल्शियम. बघा कॅल्शियम बद्दल काय? कॅल्शियम आपण कधी देऊ शकतो? कॅल्शियम आपण कधी देतो? कशासाठी लागणार आहे? नीड फॉर बोनसाठी बरं का. बोन आणि मसल कॉन्ट्रॅक्शन आणि नर्व फंक्शन साठी पण लागते थोडी. मेन तर कुठले? बोन, नर्व फंक्शन. हे झालं. बघा आपण कधी देणार? ज्यावेळी हायपोकॅल्शिमिया मध्ये जाणार पेशंट. हायपोकॅल्शिमिया. बोन कंडिशन कसले? जे रिकेट्स असो, ओस्टेमेलेसिया, ज्यावेळी आपण ही कॅल्शियम देणार आहे. पण अजून तुमच्या लक्षात असायला पाहिजे ANC मध्ये आपल्याला किती डोस देता? कमेंट मध्ये सांगा बघू. ANC मध्ये आपण किती डोस देणार आहे आणि म्हणजे ज्याची डोज किती असणार आहे आणि कधी स्टार्ट करणार आहे आपण कॅल्शियम, तुम्हाला ही कॉमेंट मध्ये द्यायचं उत्तर. ओके, तुम्ही नाही सांगितलं तर मी नेक्स्ट क्लासमध्ये तुम्हाला सांगतो कॅल्शियम बद्दल. ही बघा ह्याच्यासोबत आपण IFA पण सुरू करतो, आयरन फोलिक ऍसिड पण सुरू करतो. नाही सेकंड, आता सांगूनच टाकलो मी. हे कधी? सेकंड ट्रायमेस्टर पासून आपण सुरू करतो. मग ही आपण कॅल्शियम कधी सुरू करणार आहे? कॅल्शियम सोबत किती mg आपण देतो आणि त्याच्यासोबत अजून एक विटॅमिन असतो, ते पण तुम्ही कॉमेंटमध्ये द्यायचंय तुम्हाला. मग हे उत्तर असणार आहे का? कॅल्शियम पण नसणार आहे. मग राहिलं कुठलं? झिंक. चला आपण झिंक बद्दल बघूया. झिंक आपण एकदम कशासाठी देतो? हे बघा, ही झिंकचं काम काय आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ही काय करतो? प्रमोट इंटेस्टाइनल बरं का. प्रमोट इंटेस्टाइनल म्युकोसल हिलिंग. म्हणजे जे इंटेस्टाइन मध्ये वगैरे म्हणजे हील झालं, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम किंवा काहीतरी झालेलं असतं इन्फेक्शन वगैरे, ज्यावेळी काय करणार? हे म्युकोसल हिलिंग म्हणजे त्याला क्युअर करणार आहे काय? झिंक. हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे. त्याच्यासोबत बूस्ट इम्युनिटीला काय करणार आहे? बूस्ट करतो. बूस्ट इम्युनिटी एक झालं. त्याच्यासोबत रिड्यूस काय कमी करतो? बघा, रिड्यूस ड्युरेशन म्हणजे टाइम कमी करतो, ड्युरेशन. आणि सिव्हिरिटी जे जास्त झालेलं आहे त्याची सिव्हिरिटी. आणि रिअकरन्स किंवा रिकरन्स ऑफ डायरिया, जे डायरिया येणार आहे त्याला कमी करतो आणि सिव्हिरिटीला पण कमी करतो. प्रत्येक येत असेल तर त्याला पण कमी करून टाकतो. काय? ही झिंक. बघा झिंकची डोज आपण किती द्यायचं पाहिजे? बघा एकदम लक्षात असायला पाहिजे. एकदम बेस्ट जोडी विचारल्यावर काय? ORS आणि झिंक डायरियामध्ये एकदम बेस्ट ऑप्शन असणार आहे. याला आपण जोडी नंबर 1 पण असे म्हणून गव्हर्नमेंटने काय करते? प्रमोशन पण करतात. काय? जोडी नंबर 1 कुठली? ORS प्लस झिंक. कधी? डायरियामध्ये. ह्याची डोज पण तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. खूप वेळ विचारले आणि तुम्हाला ज्यावेळी पेशंट वगैरे येतील तुम्हाला द्यायला तुम्हीच देणार आहे तिथे डोज. बघा लेस दॅन 6 मंथ असेल तर किती द्यायचे? 10 mg पर डे. 10 mg पर डे एवढा तुम्हाला मेडिसिन द्यायचं आहे. आणि मोर दॅन 6 मंथ असेल तर बच्चू, मोर दॅन 6 मंथ असेल तर 20 mg पर डे. मग किती दिवस देणार तुम्ही? हे पण लक्षात असायला पाहिजे. ही तुम्हाला द्यायचं आहे 14 दिवस. किती? 14 डेज. हे 4 आहे बरं का, ही 4 आहे. 14 डेज, 19 नाहीये, 14 दिवस आहे. ही एकदम बरोबर असणार आहे. चला मग मी तुम्हाला एक डायग्राम आणलो ते दाखवतो. हे काय? झिंक सल्फेट हे 20 mg आहे. म्हणजे ही अडल्टला आपण इझिली देऊ शकतात. तुम्हाला लक्षात आले? 6 मंथ पेक्षा जास्त असेल तर आपल्याला किती? 20 mg द्यायचं आहे. आणि लेस दॅन 6 मंथ असेल तर तुम्हाला काय? 10 mg द्यायचं आहे. आताच आपण बघितलेलं आहे. हे झालं झिंक प्लस याच्यासोबत बेस्ट जोडी कुठले? ORS असेल तर एकदम 1 नंबर जोडी असणार आहे. बघा ही काय? एक इथे बाय गव्हर्नमेंटचं एक पोस्टर आणलो मी. अ स्टेप टुवर्ड द मेकिंग द हेल्थ मास अवेअरनेस मुवमेंट. कशाबद्दल? इंटेन्सिफाईड डायरिया कंट्रोल फीडिंग. बघा ही कुठली प्रोग्राम आहे? IDCF. कुठली? IDCF. हे 2019 मधलं आहे पण हेच चालू आहे अजून. ORS बघा, ORS प्लस झिंक किती दिवस देणार आहे तुम्ही? झिंक बघा किती? 14 दिवस तुम्हाला द्यायचं आहे.
बघा काय म्हणते हे, तिचे गिव्ह इन्फॉर्मेशन टू द स्टुडंट. बघा ह्याचं झालं. आणि ओआरएस किती, हे लास्ट ह्याचं मधलं बघा, ओआरएस किती 1 लिटरमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. म्हणजे किती, 1 कप म्हणजे काय, 1 कपमध्ये 200 ml असतात. आणि किती कप, 5 कप झालं. बघा डिझॉल्व 1 फुल ऑफ ओआरएस पॅकेट इन 1 liter ऑफ ड्रिंकिंग वॉटर इन अ क्लीन मध्ये ऑल द ऑनसेट डायरिया आफ्टर एव्हरी मोशन गिव्ह द. बघा ही पण डायरियाचे किती द्यायचं, मी म्हणतो 1, 2, 3 क्लासमध्ये हे पण तुम्हाला ओआरएसचे ट्रीटमेंट वगैरे कव्हर करून टाकतो. आणि हे काय, गिव्ह द 1 झिंक टॅबलेट, 1 झिंक टॅबलेट द्यायचे किती, 14 दिवसापर्यंत. ड्युरिंग अँड आफ्टर डायरिया कंटिन्यू फुडिंग मदर मिल्क इज अ गिव्ह एक्स्ट्रा मिल्क सप्लिमेंटेशन वगैरे द्यायचं आहे. हे झालं. आणि टू अवॉइड द आउटब्रेक ऑफ द डायरिया, हे आपल्याला हात वगैरे धुवायचं. हे झालं. तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे, हे दाखवायचं होतं तुम्हाला. काय, ओआरएस प्लस झिंक एकदम नंबर 1 जोडी म्हणतात. कुठली ह्याच्यामध्ये, IDCF मध्ये, म्हणजे काय, इंटेन्सिफाईड डायरिया कंट्रोल फोर्टनाईट, हे एक प्रोग्राम आहे याच्यामध्ये म्हणतात. चला मग आपलं उत्तर कुठली बरोबर आहे, आपलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे झिंक. झिंक हे एकदम बरोबर उत्तर आहे. ओआरएस आणि कुठली जोडी एकदम भारी असणार आहे, ओआरएस आणि झिंकचं. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतंय आपल्याला जायचं आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतंय, स्कर्वी इज अ कॉज्ड ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ व्हिच विटॅमिन. जे विद्यार्थी CHO 2023 चे काय, जे PYQ मी कंडक्ट म्हणजे अनालिसिस केलं ते बघून आलं असेल तर तुम्हाला एकदम ही उत्तर भेटणार आहे. बघा काय म्हणते, स्कर्वी इज अ कॉज्ड ड्यू टू. स्कर्वी ही कुठल्या विटॅमिन डेफिशियन्सीमुळे म्हणजे कमी असल्यामुळे आलेलं आहे तुम्हाला सांगायचंय. पहिला ऑप्शन दिलाय विटॅमिन B, विटॅमिन C, विटॅमिन D आणि विटॅमिन A. सांगा बघा कुठले उत्तर येणार आहे. B, C, D, A एवढं दिलेलं आहे. चला तुम्ही उत्तर देईपर्यंत स्कर्वी बद्दल आपण थोडक्यात बघूया. स्कर्वी हे काय, कुठे दिलेलं आहे, स्कर्वी मध्ये कुठली तुम्हाला सिम्पटम्स वगैरे दिसणार आहे. त्याच्यामध्ये दिसणार तुम्हाला ब्लीडिंग गम्स वगैरे सगळे ब्लीडिंग दिसणार. हे क्लिनिकल फीचर्स बरं का. CF म्हणजे काय, क्लिनिकल फीचर्स ही असणार आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यासोबत अजून काय, पेटाचाई आणि ब्रोचिंग, आणि हे काय, पुअर वुंड हिलिंग. हे एकदम इम्पॉर्टंट बरं का. पुअर वुंड हिलिंग असेल तर तुम्ही कुठली विटॅमिन सप्लिमेंट देणार आहे, हे पण विचारू शकतात तुम्हाला. आणि त्याच्यासोबत बोन पेन म्हणा आणि फ्रॅक्चर इन चिल्ड्रन म्हणा, मध्ये त्यावेळी हे पेन वगैरे दिसणार आहे तुम्हाला. आणि वर्क स्क्रू अवॉर्ड ही पण याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यासोबत हे कुठली, एनेमिया पण दिसू शकतं. हे सगळे फीचर झाले ह्याच्याबद्दल. बघा आता कुठली उत्तर असणार आहे ह्याच्यामध्ये, मग सगळ्यांना पटकन लक्षात आला असेल विटॅमिन C हे एकदम उत्तर बरोबर असणार आहे. कुठली, विटॅमिन C. बघा विटॅमिन Cचा रोल काय, विटॅमिन Cचा रोल म्हणजे ही काय काम करतो हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ही करतो कोलेजन सिंथेसिस हे झालं. आणि एसेन्शियल फॉर कनेक्टेड टिश्यू. ऑलरेडी मी प्रिव्हियस म्हणजे जे PYQ घेतलं होतं त्याच्यामध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे, तरी पण एकदा रिव्हिजन करून घ्या. अजून काय, हे झालं ब्लड वेसल्स आणि बर्न्स मध्ये हे झालं. आणि हे अँटीऑक्सिडंट आहे बरं का, अँटीऑक्सिडंट आहे. आणि हेल्प इन, अजून काय करतो, हेल्प इन ऑब्सॉर्प्शन म्हणजे जे ऑब्सॉर्व करणार आहे त्याच्यामध्ये मदत करतो. काय, विटॅमिन C एक झालं. अजून काय, इम्युन फंक्शन मध्ये पण मदत करतो. इम्युन फंक्शन एवढी तुम्हाला लक्षात असायला पाहिजे बरं का. विटॅमिन मधलं एक क्वेश्चन येणारच आहे नक्की. एक स्लाइड मी ज्यावेळी दाखवलं होतं परत ते हे दाखवणार आहे. तुम्हाला नोट करून ठेवायचे किंवा स्क्रीनशॉट वगैरे ठेवून तुम्हाला ही तोंडपाठ पाहिजे. हे काय, कोलेजन सिंथेसिस झालं, एसेन्शियल फॉर द कनेक्टिव्ह टिश्यू हे झालं. बरं बघा ह्याची सोर्स पण कधी कधी विचारतात. विटॅमिन Cचा सोर्स सांगा बघा. सगळ्यांना पटकन लक्षात यायला पाहिजे. ऑरेंज, त्याच्यामध्ये काय असणार आहे, सिट्रस फ्रुट्स. कुठली सगळ्यांना माहिती आहे कुठले, ऑरेंज म्हणा, लेमन म्हणा. हे झालं सोर्स. आणि त्याच्यासोबत टमाटो. आमलाला काय म्हणतात, आमलाला इंडियन गुजबेरी पण म्हणतात बरं का. ही पण काय, विटॅमिनचा सोर्स आहे. अजून त्याच्यासोबत काय, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स ही सगळे विटॅमिन सोर्सचे काय, विटॅमिन C चे सोर्स आहे. विटॅमिन
कुठली? विटॅमिन सी, बरं का, सीचा. एवढं लक्षात आलंय? मग आपलं उत्तर कुठं आहे? आपलं उत्तर विटॅमिन सी आहे. मग मी तुम्हाला काय म्हटलं होतं बघा, ही जे पीडीएफ म्हणजे जे फोटो आहे तुम्हाला तुमच्याकडे असायला पाहिजे, हे सगळं तुम्ही लक्षात घ्या. हे काय? विटॅमिन ए, डी, ई, के आणि हे बी आणि विटॅमिन सी. बघा विटॅमिन सी ला काय म्हणतो आपण? अस्कॉर्बिक ऍसिड म्हणतो. हे कसं आहे कॅटेगरी? ह्याचा वॉटर सोल्युबल आहे. वॉटर सोल्युबल दोनच आहे, विटॅमिन सी आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, म्हणजे बी आणि त्याच्यासोबत सगळे. आणि बाकीचं काय? फॅट सोल्युबल. फॅट सोल्युबल म्हणजे की तुमच्या लक्षात ही शॉर्ट फॉर्म आलं पाहिजे, ए डी ई के. ए डी ई के हे काय? फॅट सोल्युबल आहे, फक्त बी आणि सी सोडून. बघा बी काय काम? काय ह्याचं? कोलेजन सिंथेसिस, अँटीऑक्सिडंट आहे आणि आयरॉन ऑब्झर्वेशन करतो. कशासाठी? आयरॉन ऑब्झर्वेशन ही करणार आहे, ही पण लक्षात ठेवा. आणि कुठे होणार आहे? ही डोळ्यांमध्ये मध्ये होणार आहे मॅक्झिमम, ही पण लक्षात असायला पाहिजे. स्कर्वी मध्ये काय होतं? फॅटिक, गम इन्फ्लेमेशन, पुअर वुंड हिलिंग. ज्यावेळी पुअर वुंड हिलिंग असणार आहे, ज्यावेळी काय देणार आहे? ज्यावेळी विटॅमिन सी ही मेडिसिन देणार आहे लवकर वुंड हिलिंग व्हावं म्हणून. हे झालं विटॅमिन बद्दल, विटॅमिन सी बद्दल. ओके, हे वरचं पण बघून घ्या बरं का. आणि अजून काय? हे विटॅमिन बी कॉम्प्लेक्सचं हे नाव पण विचारू शकतात तुम्हाला. B1, B2, B3, B4, B5 हे सगळे याची डेफिशियन्सी हे लक्षात ठेवा. विटॅमिन B1 ची हे काय? बेरी आहे. ही विटॅमिन B3 ची टेलिग्राफ वगैरे हे मी एक पुढे घेऊन तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो बरं का. पण ही तुमच्याकडे असायलाच पाहिजे. चला नेक्स्ट काय? स्कर्वी मध्ये बघा फर्स्ट सिम्पटम्स काय येणार आहे? इरिटेबिलिटी, जनरल विकनेस आणि फॅटिग आणि जॉईंट पेन असणार आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यासोबत हे काय म्हटले? सिव्हिअर सिम्पटम्स इन्क्लूड रफ्स हे झालं आणि स्वॉलन लेग्स. बघा हे काय? स्वॉलन ब्लिडिंग, गम्स वगैरे हे झालं आणि एनेमिया हे सगळे ह्याच्यामध्ये येणार आहे. बरं, स्कर्वी बद्दल तुम्ही बघितलंय हे कशाची? विटॅमिन सी ची डेफिशियन्सी होता, म्हणजे विटॅमिन सी डेफिशियन्सी असल्यावर काय? स्कर्वी येणार आहे. चला मग नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतंय बघूया आपण. मस्किटोज काय? मच्छर दॅट ब्रीड इन अ डर्टी वॉटर कलेक्शन आर. बघा काय? मस्किटो ब्रीड. ब्रीड म्हणजे काय? ब्रीडिंग. ब्रीडिंग म्हणजे त्याची एक सायकल असते, म्हणजे कसं त्याचे जन्म होतात. बघा ब्रीडिंग म्हणजे काय? प्रोसेस ऑफ लेईंग, म्हणजे तिथे राहणार आहे त्यांनी कुठे? पाणीमध्ये. मग त्याच्यानंतर काय होणार? लेईंग एग्स. त्याच्यानंतर डेव्हलप होणार काय? जे तुम्हाला बघायला जायचं आहे CHO झाल्यावर एग्स आणि डेव्हलप्ड इनटू लार्वा. काय होणार आहे? लार्वा. लार्वा सर्वे तुम्हाला करायचं असते बरं का. त्याच्यानंतर काय होणार? अँड पपे इन वॉटर मध्ये ही सगळी होणार आहे. म्हणजे ही काय? एक प्रोसेस आहे. बघा पहिले काय होतं? एग होतात, ही सगळी वॉटर मधलंच आहे बरं का. त्याच्यानंतर लार्वा होणार, त्याच्यानंतर पप्पा होणार, मग त्याच्यानंतर होणार आहे अडल्ट मस्किटो, म्हणजे परत एक मस्किटो तयार होऊन आलं. मग हे ब्रीडिंग फेस असणार आहे कशाची? मस्किटोची. म्हणजे हे फेस आहे, म्हणजे ते कशा पद्धतीने ते डेव्हलप होतात. ओके, हे झालं मस्किटो दॅट आर ब्रीड इन द डर्टी वॉटर. मग ह्याने विचारलेलं आहे जे घाण पाणीमध्ये होणार आहे मस्किटोची ब्रीड. जे कुठली मस्किटो होणार आहे? या अनाफिलिस होणार आहे, कुलिक्स होणार आहे, एडिस होणार आहे का? हे काय? मान्सोनिया. ह्या चारीमध्ये कुठली जे मस्किटो आहे म्हणजे तयार होणार आहे, ब्रीड होणार आहे, ते पण कसली? घाण पाणीमध्ये होणार आहे. ते कुठली आहे असं विचारताय. चला मग आपण बघा ही एक मी टेबल मध्ये बनवून दाखवतो तुम्हाला, म्हणजे ही इम्पॉर्टंट आहे बरं का. याच्यामधलं तुम्हाला विचारू शकतात आणि तुम्हाला माहिती पण असायला पाहिजे ज्यावेळी तुम्ही ऑफिसर होऊन जाणार. बघा हे कॉलम आहे, हे मस्किटो लिहून घ्या. मस्किटो आणि हे काय? ब्रीडिंग साईट. कुठे कुठे हे काय होणार आहे? ब्रीडिंग साईट आणि कुठलं डिसीज मध्ये? डिसीज. असं एक लाईन मारूया सेंटरमध्ये. ये रे बाबा करेक्ट लाईन नाही आला. परत एकदा प्रयत्न करूया. ओके डन. हा हे झालं आणि त्याच्यानंतर परत एक. ये रे 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 नाही आला तर आपल्याला काय करायचंय? वारंवार प्रयत्न करायचा आहे, ते येणारच आहे. बघा आलंय. आणि त्यासोबत इकडे पण एक लाईन मारूया. हा हे बाय त्याच्यामध्ये मॉस्किटो लिहा, म्हणजे मॉस्किटो येणार आहे. हे ब्रीडिंग साईट म्हणजे चांगल्या पाणीमध्ये, खराब पाणीमध्ये कुठे होणार? हे कुठल्या डिसीज मध्ये? मग मी लिहितो पहिला अनाफिलिस. अनाफिलिस जे मॉस्किटो आहे हे कशामध्ये? ही ब्रीडिंग होणार आहे क्लीन नॅचरल वॉटरमध्ये, एकदम शुद्ध पाणीमध्ये. कशा आहे? शुद्ध पाणीमध्ये ही ब्रीड होणार आहे. अनाफिलिस म्हणजे काय? ही कुठे झालं डिसीज? ही मलेरिया. म्हणजे मलेरिया जे कधी होणार आहे? मलेरिया ज्यावेळी शुद्ध पाणी सगळीकडे थांबणार, ज्यावेळी काय होणार? मलेरिया होणार.
मग दुसरी काय कुलिक्स. कुलिक्स हे कुलिक्स कधी, ज्यावेळी घाण पाणी कुठेतरी थांबतात. काय घाण पाणी किंवा पॉल्युटेड पाणी, पॉल्युटेड वॉटर. घाण चरंटीमध्ये वगैरे थांबलं तर पाणी काय तिथे काय तयार होणार आहे, कुलिक्स मस्किटो तयार होणार आहे. कुलिक्स काय करतो, ही फिलेरिया, फिलेरिया अजून काय जॅपनीज एन्सेफॅलिटिस हे डिसीज कॉज करतो. अरे 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 ठीक आहे, असं कव्हर करूया. हा हे झालं, हे दुसरं. अजून काय तिसरा ॲडिस, ॲडिस इजिप्टाई. हे काय, त्याचं हे कुठं तयार होणार आहे, की क्लीन वॉटर कंटेनर, क्लीन वॉटर इन अ कंटेनर मध्ये कुठे तर आपण ठेवतो बघा. एक्झाम्पल काय, आपण पिण्यासाठी एक, नाहीतर पाणी बघा कधी कधी कुठल्या तरी शहरामध्ये जास्त पाणी येत नाही, आपण बॅरेलमध्ये वगैरे भरून ठेवतात. बरं, जी हे काय, हे क्लीन वॉटर आहे. क्लीन वॉटर इन अ कंटेनर मध्ये आपण भरून ठेवतो बघा, ज्यावेळी ही तयार होणार आहे. कुठली ॲडिस इजिप्टाई वगैरे. हे काल हे कुठली कुठली डिसीज करणार आहे, हे झालं डेंग्यू, अजून काय झिका, येलो फिवर आणि चिकनगुनिया, सीजी. इथे दिसणार आहे तुम्हाला, एवढंच येतो. हे झालं कशाबद्दल, ॲडिस बद्दल. अजून एकच राहिलेलं आहे, ते पण आपण कव्हर करूया ह्याच्यामध्येच. कुठली चौथा असणार आहे, काय होतं हे, मान्सोनिया. मान्सोनिया, मान्सोनिया कुठे होणार आहे, हे होणार आहे वॉटर विथ ॲक्वेटिक प्लांट मध्ये. ॲक्वेटिक, सॉरी तुम्हाला कळणार नाही ते, वॉटर विथ ॲक्वेटिक प्लांट मध्ये, जे आपण मॅनमेड म्हणतो बघा, तसले प्लांट्स मध्ये ही तयार होणार आहे. ही काय करू शकतो, हे पण फिलेरियाच बरं का, फिलेरियासिस डिसीज कॉज करू शकतो. एवढी इम्पॉर्टंट आहे ही ब्रीडिंग फेज झाला. एवढं तर लक्षात तुम्ही ठेवायलाच पाहिजे. कुठली, एनाफिलिस, कुलिक्स, ॲडिस हे तिन्ही मधलं तुम्हाला एक विचारू शकतात. बघा मलेरिया कुठे, एकदम चांगलं पाणीमध्ये, कुलिक्स एकदम घाण पाणीमध्ये, ॲडिस कुठे क्लीन कंटेनर मध्ये आपण भरून ठेवणार आहे त्याच्यामध्ये. बरं, आपलं उत्तर कुठलं असणार आहे, डर्टी. डर्टी म्हणजे कुलिक्स. ही आपलं एकदम बरोबर उत्तर असणार आहे कुलिक्स. कुलिक्स मध्ये काय काय कॉज होऊ शकतो, फिलेरिया आणि जॅपनीज एन्सेफॅलिटिस ही कॉज होतो. कधी, ज्यावेळी तुमच्या घरापाशी चरंडी वगैरे आहेत, त्याच्यामध्ये पाणी भरून भरून सडलेलं आहे, तुम्ही काय क्लीनच करायना ते, मग काय तयार होणार तिथे, कुलिक्स. म्हणजे ही मस्किटो तयार होऊन तुम्हाला काय होऊ शकतो, जॅपनीज एन्सेफॅलिटिस किंवा फिलेरिया होऊ शकता. बरं, लक्षात आलं. ओके, चला. हा बघा, हे पण इम्पॉर्टंट आहे, ही पण स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुम्ही बरं का. मस्किटो ब्रीडिंग टाईप आणि एक्झाम्पल मी तुम्हाला तयार करून दिलेलं आहे. ते फक्त तुम्हाला एकदा हे काय करायचं, रिवाइज करायचं आहे. पण ते तर 3 इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. क्लीन वॉटर आता सांगितलं मी, काय ॲडिस इजिप्टाई म्हणजे काय येणार, डेंग्यू, चिकनगुन्या, झिका, येलो फिवर ही सगळी येणार क्लीन वॉटर मध्ये. म्हणजे काय, स्टोर्ड क्लीन वॉटर सच एज ओव्हरहेड टँक्स म्हणा, कूलर्स म्हणा, फ्लॉवर पॉट्स हे आणि फ्रीज मध्ये वगैरे ठेवलेले ट्रे मध्ये, हे कुठे काय तयार होणार, ॲडिस इजिप्टाई तयार होणार आहे याच्यामध्ये. आणि पॉल्युटेड वॉटर मध्ये, पॉल्युटेड म्हणजे काय, एकदम घाण, काय होतं आपलं उत्तर, कुलिक्स. कुलिक्स म्हणजे काय, जे फिलेरिया कॉज करणार होता, फिलेरिया आणि काय, जॅपनीज एन्सेफॅलिटिस. ओके, त्याच्यासोबत डर्टी ऑर, हे काय बघा एक्झाम्पल, डर्टी ऑर स्ट्रेंजंट वॉटर कंटेनिंग ऑर्गॅनिक मॅटर ड्रेन्स मध्ये, बरं, सेप्टिक टँक मध्ये आणि डर्टी पॉन्ड्स मध्ये ही तयार होणार आहे. हे काय म्हटलं बघा, टेम्पररी वॉटर कलेक्शन, थोडी वेळसाठी आपण कुठे, रेन वॉटर पॅडल्स, हुप प्रिंट्स, हे झालं रोड डिशेस मध्ये काय, एनाफिलिस ही मलेरिया होणार आहे. परमनंट वॉटर बॉडीज म्हणजे एकदम तुम्ही फिक्स तिथे लावून ठेवणार आहे, वेल झालं, पॉन्ड झालं, लेक झालं, याच्यामध्ये काय, हे पण एनाफिलिस होणार आहे. एनाफिलिस मध्ये बघा, मलेरियामध्ये पण खूप प्रकार आहे. इथं झालं अर्बन मलेरिया, इकडे अजून काय होतं सांगितलं, इकडे एक मलेरिया, कॅल्शिफर्म वगैरे 4-5 प्रकार आहेत त्याच्यामध्ये बरं का. आणि आर्टिफिशियल कंटेनर जस्ट सांगितलं होतं तुम्हाला, हे इथं प्रत्येक वेगळी म्हणजे थोडी डिफरंट मध्ये केलेलं आहे. हे झालं याच्यामध्ये काय, याच्यामध्ये पण ॲडिस आहे बघा, याच्यामध्ये नॅचरल कंटेनर पण आणि आर्टिफिशियल मध्ये. डोमेस्टिक स्टोरेज मध्ये हे पण ॲडिस, हे सगळे ॲडिस काय, इजिप्टाई ही मलेरियाच कॉज करणार आहे. फक्त तुम्हाला घाण मध्ये कुठली, घाण मध्ये ही कुलिक्स लक्षात ठेवायचं आहे, आणि एनाफिलिस ही क्लीन वॉटर मध्ये, आणि ॲडिस काय, एकदम आपण क्लीन वॉटर इन अ कंटेनर मध्ये आपण भरून ठेवणार आहे, ही येणार आहे. बरं, तुम्हाला लक्षात आला असेल, ही एकदम इम्पॉर्टंट आहे. याच्यामधलं तुम्हाला बघा, क्वेश्चन आलं तरी नाही आलं तरी चालेल, पण तुम्ही ज्यावेळी CHO म्हणून जाणार ना कामाला, ज्यावेळी तुम्हाला हे सगळे लक्षात आलं पाहिजे. हा बाबा, ह्या घरामध्ये यांनी काय केलेलं आहे, फिलेरिया आलं, मग पटकन लक्षात यायला पाहिजे. हा, हे काय घाण पद्धतीने म्हणजे घाण एरियामध्ये किंवा काय म्हणतो पाणीमध्ये ही जन्मलेला आहे. मग घराशेजारी काहीतरी जे आहे आपल्याला काय, ही प्रिव्हेन्शनसाठी म्हणजे पुढच्या प्रिव्हेन्शनसाठी आपल्याला हे सगळं क्लीन करून ठेवावं लागेल, म्हणून त्यांना सांगावं लागते आपल्याला.
हेल्थ एज्युकेशनमध्ये वगैरे माहिती असायला पाहिजे ना आपल्याला काय सांगायचे वगैरे त्यांना. ओके चला हे झालं. नेक्स्ट काय म्हणते बघा, रिगार्डिंग द वॅक्सिन. बघा रिगार्डिंग वॅक्सिन फॉर द रेबीज वॅक्सिन बद्दल विचारताय. मग काय आपण वॅक्सिन कधी कधी देणार असं विचारतात त्यांनी. प्री एक्सपोजर वॅक्सिन म्हणजे बघा जे रेबीजचं वॅक्सिन घेणार आहे म्हणजे व्हायचं अगोदर प्री एक्सपोजरमध्ये आणि पोस्ट एक्सपोजरमध्ये, आणि टोटल 5-6 डोस हॅज बी टेकन फॉलोइंग द डॉग बाईट. म्हणजे डॉग बाईट करायचं अगोदर किंवा झाल्यानंतर आपल्याला वॅक्सिन द्यायचं आहे आणि 5-6 डोस घ्यायचा आहे. आणि ऑल ऑफ द, हे बघा इथे स्पेलिंग मिस्टेक झालं, ऑल ऑफ द अबव. आणि सर्व दिलेलं उत्तर एकदम बरोबर आहे रेबीज वॅक्सिनेशन बद्दल. बरं चला आपण थोडक्यात बघूया. रेबीज इम्पॉर्टंट आहे बरं का, रेबीज हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. चला काय होतं, हा रेबीज बद्दल इथे जागा आपण इथेच यूज करूया. रेबीज काय आहे, एक फॅटल एकदम डेंजर बरं का, फॅटल व्हायरल डिसीज आहे. बॅक्टेरियाला का नाही, हे कसलंय व्हायरल डिसीज आहे. फॅटल म्हणजे काय, डेंजर आलं की म्हणजे काय विकेट घेऊनच जाणार. ओके हे आलं याची एजंट. पॉझिटिव्ह एजंट काय ही असणार आहे लायझा व्हायरस टाईप कुठली 1. हे झालं बघा. याच्यामध्ये काय होतं, ह्याला न्यूरोट्रोपिक RNA व्हायरस ह्याच्यामध्ये असणार आहे. याच्यामध्ये RNA व्हायरस. अजून एक नाव आहे, काय म्हणतो आपण ऑल्सो नोन ॲज हायड्रोफोबिया डिसीज पण म्हणतात. म्हणजे हायड्रो म्हणजे काय, पाणी 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 दिल में पाणी. काय ते ब्ल्यू आहे पाणी पाणी. हे काय हायड्रोफोबिया. फोबिया म्हणजे काय, इररॅशनल फिअर. म्हणजे कारण न असते, म्हणजे कारण माहितीच नसते, इररॅशनल फिअर पण पाणीला बघून घाबरणे. ह्याच्यामध्ये हे काय पाणीला घाबर, म्हणजे ज्यावेळी रेबीज वगैरे कॉज होत म्हणजे येतात डिसीज मध्ये काय हायड्रोफोबिया असणार. म्हणजे पाणी ज्यावेळी तुम्ही देणार ते पेशंट पाणी पिणार नाहीये म्हणजे पाणीला घाबरणार. हे झालं हायड्रोफोबिया. बघा अजून एक इम्पॉर्टंट बघा, ह्याच्यामध्ये काय भेटतंय ते तुम्हाला खूप वेळा विचारलेलं आहे. नॅग्री बॉडी. बघा नॅग्री बॉडी प्रेझेंट इन रेबीज, हे खूप वेळा विचारलेलं क्वेश्चन आहे बरं का, तुम्ही लक्षात ठेवा. ही स्टार मार्क करून ठेवा. काय नॅग्री बॉडी कुठे भेटते म्हणल्यावर रेबीज तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. हे काय करतो बघा, ही कशा पद्धतीने स्प्रेड करतो हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. स्प्रेड कसा असणार आहे ह्याची, स्प्रेड मेनली कशा पद्धतीने स्प्रेड होणार आहे म्हणजे एकमेकांना पसरणार आहे. ही असणार आहे बाईट्स किंवा थोडी स्क्रच वगैरे लागलं असेल तर ऑफ कोणापासून इन्फेक्टेड ॲनिमल म्हणा, ॲनिमल. अजून काय म्हणू शकतो तुम्हाला, ॲनिमल मध्ये पण स्पेशली कुठला सगळ्यांना पटकन लक्षात येते, डॉग, त्याच्यासोबत कॅट आणि अजून काय बॅट्स वगैरे चावलं तर ही रेबीज येणार आहे. मग बघा हे पण लक्षात ठेवा, एकदा सिम्पटम्स आले तर बघा हे झालं सिम्पटम्स. ह्याच्याबद्दल वन्स सिम्पटम अपिअर, एकदा सिम्पटम आलं तर समजून घ्यायचं ह्याची काय फॅटल रेट किती आहे. म्हणजे फॅटल म्हणजे काय एकदम डेंजर आहे, म्हणजे जीव घेऊनच जाणार आहे. काय म्हणू शकतो तुम्ही, रेबीज इज अ ऑलमोस्ट कसे 100% फेटल आहे. मग एकदा आलं तर घेऊनच जाणार. पण हे कसं आहे, बट इट इज 100% काय 100% फेटल पण आहे, 100% काय प्रिव्हेंटेबल पण आहे. म्हणजे आपण कमी करू शकतो बरं का. कधी सिम्पटम्स नसायला पाहिजे ज्यावेळी प्रोफिलेक्स म्हणजे कधी तुम्हाला इन्सिडेंट वगैरे होतात, डॉग वगैरे चावतात, ज्यावेळी तुम्ही काय करू शकता 100% हे प्रिव्हेंटेबल आहे, तुम्ही कमी करून घेऊ शकता. पण एकदा सिम्पटम अपिअर झाल्यावर हे काय करणार 100% फेटल आहे, जीव घेऊनच जाणार आहे. म्हणून एकदम इम्पॉर्टंट आहे ज्यावेळी प्रत्येक वॅक्सिनेशन आपल्याला घ्यायचंच आहे. दुसऱ्याला पण सांगायचं बाबा तुम्ही हेल्थ केअर मधला आहे ना, दुसऱ्यांना पण तुमच्या नोन मधले कोणी असेल तर त्यांना सांगायचं स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे जे डोजेस आहे मी सांगतो ते. काय 100% काय हे प्रिव्हेंटेबल आहे. ट्रीटमेंट कशा घेतला पाहिजे, इन टाइम विथ वॅक्सिन मध्ये घेतलं पाहिजे, इन टाइम मध्ये ट्रीटमेंट आणि वॅक्सिन, आणि ते पण त्याच्यासोबत खूप असेल तर इम्युनोग्लोबिन इथे खाली येतं तुम्हाला दिसणार नाही. काय इम्युनोग्लोबिन ही तुम्हाला ऍट द म्हणजे करेक्ट टाइमला घेतलं तर तुम्हाला काय होणार आहे 100% प्रिव्हेंटेबल असणार आहे. पण जर तुम्ही चुकून नाही घेतलं तर 100% काय फेटल आहे, म्हणजे जीव घेऊनच जाणार आहे. चला त्याच्यामध्ये काय विचारलं होतं त्यांनी,
कुठे कुठे म्हणजे कधी कधी घ्यायचं आहे. प्री एक्सपोजर म्हणजे जे इन्सिडेंट घडायचा अगोदर, पोस्ट एक्सपोजर म्हणजे त्याच्यानंतर. चला पहिला आपण काय बघूया, प्री एक्सपोजर. प्री एक्सपोजर मध्ये आपण करणार आहे का, प्री एक्सपोजर म्हणजे एक्सपोज व्हायच्या अगोदर, म्हणजे डॉग बाईट व्हायच्या अगोदर एक्सपोजर मध्ये आपण वॅक्सिनेशन देणार आहे का? हो, एकदम बरोबर ऐकला तुम्ही. आपण वॅक्सिनेशन काय करणार आहे, आपण वॅक्सिनेशन देणार आहे. कधी? प्री एक्सपोजर म्हणजे डॉग बाईट व्हायचा अगोदर. कशासाठी? टू प्रिव्हेंट, काय करणार आहे आपण, टू प्रिव्हेंट हाय रिस्क, टू प्रिव्हेंट हाय रिस्क ऑफ एक्सपोजर. म्हणजे जे हाय रिस्क मध्ये आहे बाबा, ह्यांना चावणारच आहे कुत्रा, त्यांच्याकडे म्हणजे ते लोकांना आपण काय प्री एक्सपोजर म्हणजे चावायच्या अगोदर ही म्हणजे वॅक्सिनेशन द्यायलाच पाहिजे. रिस्क ऑफ काय म्हटलं मी, टू प्रिव्हेंट द हाय रिस्क ऑफ एक्सपोजर म्हणजे त्यांना चावू शकते, म्हणजे बाईट करू शकते. हे झालं एक्झाम्पल. कोण कोण सांगा बघू. जे वेटर्निटी डॉक्टर्स वगैरे आहेत, म्हणजे ते पशुवैद्य वगैरे आहेत, त्यांनी झालं. आणि ॲनिमल हँडलर, ॲनिमल हँडलर आता तर एक ट्रेंड आले माहिती आहे ना, कुत्र्यांना सगळे पाळणे एक ट्रेंड आहे. आणि त्याच्यासोबत एक 15-20 माणसं पण असतात. एक माणसं असतात ते 15-16 कुत्रे घेऊन काम करतात. जसं आपण अगोदर हे करायचं बघ, गायला वगैरे न्यायचं तसं नेतात. हे झालं. आणि ज्यू स्टॉपला बरं का, ज्यू स्टॉपला वगैरे आपण काय करायला पाहिजे, ऑलरेडी म्हणजे प्री एक्सपोजर चावायच्या अगोदर द्यायलाच पाहिजे. म्हणजे इन्सिडेंट होऊ शकते ना, हे प्रिव्हेंटेबल करण्यासाठी. बघा शेड्यूल तुमच्या लक्षात असायला पाहिजे. हे प्री एक्सपोजरचं आहे बरं का शेड्यूल. त्याच्यामध्ये असणार आहे 3 डोस. किती डोस? 3 डोस. मग आपण डोस कधी कधी देणार आहे, समजा आपण पहिला डोस 0 दिवसाला दिले, 1 झाला, त्याच्यानंतर 7 डेला, त्याच्यानंतर 21 किंवा 28 दोन्हीमध्ये 1 देऊ शकता. म्हणजे 0, 7, 21 किंवा 28. ओके, एवढं झालं. त्याच्यानंतर बूस्टर आपण द्यायचा आहे. बूस्टर कधी? एव्हरी 2 ते 3 वर्षाला आपण एकदा घ्यायला पाहिजे. हे झालं प्री एक्सपोजरसाठी. बघा ह्याच्यामध्ये कुठली कुठली वॅक्सिन यूज करणार आहेत आपण, HDCV किंवा अजून काय PCEC. काय इथं पेजमध्ये लिहितो बघा, इकडे घेतो. कुठली कुठली म्हटलं मी, HDCV लक्ष, HDCV एक झाला. त्याच्यानंतर PCECV. बघा ह्याचे लॉंग फॉर्म पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ह्युमन डिप्लॉइड बरं का, डिप्लॉइड नाही, ह्युमन डिप्लॉइड सेल वॅक्सिन ही प्री एक्सपोजर मधलं आहे बरं का. अजून काय राहिलं, हे काय प्युरिफाईड, हे काय प्युरिफाईड चिक एम्ब्रियो सेल वॅक्सिन. विचारत नाही, तुमच्या लक्षात असायला पाहिजे. ओके, एवढा पण इम्पॉर्टंट. फक्त एवढं लक्षात ठेवा, HDCV आणि PCEC ही 2 वॅक्सिन आपण प्री एक्सपोजर मध्ये देणार आहेत. प्री एक्सपोजर झाला. आता पोस्ट एक्सपोजर आपण बघूया. पोस्ट एक्सपोजर म्हणजे डॉग बाईट झाल्यानंतर आपण सगळ्यांना माहिती आहे आपण नक्की देणारच आहे. कुत्रा चावला की चला बाबा डोस घ्यायला आपण घेणारच आहे. चला आता कशासाठी आपण, टू प्रिव्हेंट. बघा झाल्यावर पण आपण काय करायचं, प्रिव्हेंटच करायचं बरं का. प्रिव्हेंट रेबीज आफ्टर, कधी? आफ्टर जे पॉसिबल एक्सपोजर झालेलं असतात. पॉसिबल एक्सपोजर फ्रॉम बाईट म्हणा किंवा काहीतरी स्क्रॅच झालेला आहे, म्हणजे थोडी दात लागलेला असेल तर आपल्याला काय करायचं आहे, ही पोस्ट एक्सपोजर वॅक्सिन. बघा ह्याच्यामध्ये पण 3 प्रकार आहे बरं का. काय म्हणू शकतो मी, कॅटेगरी. किती कॅटेगरी ह्याच्यामध्ये? टोटल 3 कॅटेगरी आहे. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये पण 3 प्रकार आहे. म्हणजे कशा पद्धतीने म्हणजे पद्धती म्हणजे कुठली हे झालेलं असते. म्हणजे समजा फक्त तुम्हाला टच केलेलं म्हणा, समजा फक्त एकच दात आलेलं आहे, किंवा एवढं चावलं की कुत्रा तुमच्या अंगात जे साईट आहे जे चावलेलं आहे तिथनं ब्लड यायलंय. म्हणजे हे कॅटेगरी वाईज डिवाइडेड केलेलं आहे. त्या कॅटेगरी अनुसार आपल्याला काय करायचं, मॅनेजमेंट करायचं असतं. चला आता काय आपण पहिल्या कॅटेगरीमध्ये बघू. पहिल्या कॅटेगरीमध्ये काय झालेलं असतं, पहिला कॅटेगरी 1 त्याच्यामध्ये टचिंग किंवा काय फीडिंग एनिमलला करत असताना काय लिक म्हणजे काय म्हणू शकतो, काय म्हणतात, चाटणे वगैरे झालं असेल तर मग आपण याच्यामध्ये लिक ऑन कुठले इंटॅक्ट स्किन म्हणजे त्याच्यामध्ये काही हे नाही, म्हणजे एकदम चांगलं स्किन आहे. बघा हे झालं एकदा समजा
हे नॉन इंटॅक्ट झालं, म्हणजे 2 इंजेक्शन वगैरे घेतलं बघा घेतात ते काय झालं, इंटॅक्ट झालं, सॉरी नॉन इंटॅक्ट झालं. इंटॅक्ट म्हणजे काहीच नाही झालेलं आहे, म्हणजे लिकॉन इंटॅक्ट स्किन. ओके, ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये मॅनेजमेंट काही करायचं गरज नाहीये, फक्त हे काय केलेलं आहे, साठलेलं आहे. हे काय कॅटेगरी पहिल्यामध्ये येतात. आता दुसरा कॅटेगरी, कॅट दुसरा म्हणजे कॅटेगरी, सॉरी हे काय कॅटेगरी दुसरा तिसरा झालं की इथे. हे काय कॅटेगरी दुसरा मध्ये काय होणार आहे, त्याच्यामध्ये होणार आहे निबलिंग. काय निबलिंग ऑफ अ अनकवर्ड स्किन. अनकवर्ड स्किनला हे करणार आहे. त्याच्यासोबत अजून काय म्हणू शकतो आपण, मायनर स्क्रॅचेस झालेलं आहे. आणि अब्रेशन म्हणजे थोडी मी सांगितलं बघा ते पण अब्रेशनचं आणि लॅसरेशनचं डिप्रेशन तुम्हाला PYQ मध्ये हे आलेलं आहे क्वेश्चन बरं का. हे झालं मायनर स्क्रॅच और अब्रेशन झालं. आणि कसं विदाउट ब्लिडिंग म्हणजे ब्लीड नाहीये तिथे. विदाउट ब्लिडिंग नसेल तर आपल्याला काय करायचं, मॅनेजमेंट द्यायचं. फक्त त्यांना आपण वॅक्सिन द्यायचं आहे. कधी देणार एकत्र सांगतो मग बरं का मी. हे झालं वॅक्सिन बद्दल. आणि आता आपल्याला काय बघायचंय, कॅटेगरी 3 मध्ये. आता कुठला राहिलं, कॅटेगरी 3. ही कॅटेगरी 3 मध्ये काय झालेलं असतं बघा, त्याच्यामध्ये सिंगल किंवा मल्टिपल काय झालेलं असते, ट्रान्सडर्मल. कुठे ट्रान्सडर्मल व्हाईट झालेला असतात. एक बघा काय म्हटलं इथं, सिंगल पण म्हटलंय आणि त्याच्यासोबत मल्टिपल असू शकतो. सिंगल पण असू शकतो आणि मल्टिपल असू शकतो. काय ट्रान्सडर्मल बाईट किंवा स्क्रॅचेस लाईक ऑन कसे ब्रोकन स्किन. हे पण लक्षात घ्या. हे काय लाईक ऑन अ ब्रोकन स्किन मध्ये पण लाईक चारलं तर ही पण रिस्क आहे. त्याच्यासोबत अजून काय कंटॅमिनेशन ऑफ म्युकोसा विथ सलाइवा वगैरे तिथे लागला असेल तर, जे ब्रोकन स्किन वगैरे आहे तिथे, मग हे कशामध्ये येणार, सगळी तिसरा मध्ये येणार. बघा लक्षात ठेवा, पहिला काय सिंगल आणि मल्टिपल ट्रान्सडर्मल बाईट ऑर हे काय स्क्रॅचेस झालं. दुसरं काय लाईक, बघा लाईक म्हणजे काय चाटणे ऑन ब्रोकन स्किन आणि कंटॅमिनेशन ऑफ द म्युकोसा विथ सलाइवा. मग ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे मॅनेजमेंट. वॅक्सिनेशन तर आपण देणारच आहे. ओके, वॅक्सिन त्याच्यासोबत काय देणार आहे आपण, रेबीज इम्युनोग्लोबिन. RIG म्हणजे काय, रेबीज इम्युनोग्लोबुलिन आपण देणार आहोत. कशामध्ये, कॅटेगरी 3 मध्ये. ओके, एवढं आपल्याला दिसलं. इथे वॅक्सिन देणार होता. बघा ह्याच्यामध्ये आपण वुंड केअर पण करू शकतो बरं का. कॅटेगरी दुसरामध्ये वुंड केअर पण देऊ शकता. हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे. आता काय बघणार होतं आपण, हे झालं पोस्ट एक्सपोजर झालं. ह्याच्यामध्ये काही मॅनेजमेंट नव्हता. ह्याच्यामध्ये वॅक्सिन द्यायचं आहे आणि खूप चावला तर वॅक्सिन आणि आपल्याला काय द्यायचंय, रेबीज इम्युनोग्लोबुलिन द्यायचा आहे. चला आपण आता पहिलं काय बघू, वॅक्सिन बघूया. हे पोस्ट एक्सपोजरचं बरं का. पोस्ट एक्सपोजरची वॅक्सिनेशन शेड्यूल हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे. तुम्हाला कोणी पण विचारू शकतात, तुमचे गल्लीतले, तुमचे रिलेटिव्ह, नातेवाईक, हा बाबा असं काय नर्सिंग फील्ड मधले आहे, त्यांना फोन करूया आणि वॅक्सिन कधी कधी लावतात विचारूया. हा, ज्यावेळी तुम्हाला हे सगळे सांगता यायला पाहिजे. बघा त्याच्यामध्ये जे ARV आहे, अँटी रेबीज वॅक्सिन, ARV डोज असणार आहे. किती असणार आहे, त्याच्यामध्ये असणार आहे टोटल 5 डोज असणार आहे. चला मग कुठले दिवसाला तुम्ही देणार आहे 5 डोज, एक असणार 0, 3, 7, 14 आणि 28 ही असणार आहे ARVचं डोज. बघा कसे देणार तुम्ही, IV का IM, हे देणार आहे IM. ते पण कुठे, डेल्टॉइड मसाला देणार आहे का ग्लुटेनला देणार. बघा चाइल्ड मध्ये द्यायचं असेल तर आपण कुठे देऊ शकता, एंटिरोलॅटरल खायला आपण देऊ शकतो. आता समजा इथे डेल्टा लिहिले, ग्लुटेनला का द्यायचं नाही, बघा हे पण रिझन आहे. ग्लुटेल काय हे एकदम हे पुअर ऑब्झर्वेशन आहे, पुअर ऑब्झर्वेशनच बनवतो बरं का मी, सॉरी ऑब्झर्वेशन आहे हे कशामध्ये, ग्लुटेल मध्ये. हे म्हणून हे काय करायचं आपल्याला, अवॉइड करायचा आहे. अवॉइड ग्लुटेल कशासाठी, पुअर ऑब्झर्वेशन असल्यामुळे. हे झालं ही वॅक्सिनेशनचं शेड्यूल. त्याच्यामध्ये काय होतं, कुठे गेलं, रेबीज अँटी इम्युनोग्लोबिन पण होता. मग हे काय कॅटेगरी 3 मधलं आपण परत बघूया. काय द्यायचं होतं आपल्याला, रेबीज इम्युनोग्लोबुलिन पण द्यायचं आहे. कशामध्ये, कॅटेगरी 3 मध्ये.
मग हे कसं प्रकारे आपण देणार आहोत बघा. ह्याच्यामध्ये किती असणार आहे हे बघा. हे कधी देणार आपण अलॉंग विथ म्हणजे कोणासोबत अलॉंग विथ फर्स्ट वॅक्सिन जे आपण देणार होतो. म्हणजे कुठं फर्स्ट कुठलं होतं कुठं गेलं आपलं अय्यो कुठं गेलं हा इथे जे 0 डोज असणार आहे 0 डोज सोबत आपण देणार आहे वॅक्सिन डोज कुठली होता जे 0 डे मध्ये आपण देणार होतं हे झालं बघा. ह्याच्यामध्ये आपण 2 टाईप असणार आहे 2 टाईप असणार आहे कुठली HRIG हे कसं असणार आहे सोर्स ह्याची ह्युमन सोर्स आहे म्हणजे ह्युमन मधनं तयार केलेलं आहे. एक दुसरं असणार आहे ते हॉर्स मधलं असणार आहे कुठलं ERIG हे झालं बघा. याच म्हणजे काय ह्युमन झालं हे युक्रेन हे काय हेच झालं रेबीज इम्युनोग्लोबुलिन हे लक्षात ठेवा. हे झालं ह्युमन हे हॉवर मधलं सोर्स आहे हॉवर मधलं नाही हॉर्स मधलं ओके बघा. डोज हे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. ही देणार आपण 20 इंटरनॅशनल युनिट पर केजी आणि हे देणार आहे 40 इंटरनॅशनल युनिट पर केजी. एवढं लक्षात ठेवलं तरी बस बघा. याचं मतलब अजून एक इम्पॉर्टंट आहे ह्याचं RIGचं मेथड कसं आहे मेथड हे तुमच्या लक्षात असायलाच पाहिजे. याची जे हाफ डोज आहे म्हणजे अर्धा डोज आपण काय करणार आहे जे साईट आहे म्हणजे कुत्र चावलेलं आहे तिथे आपण काय करणार आहे इनफिल्टर्ड करणार आहे. इनफिल्टर्ड इनटू आणि कुठे अराउंड जे उंड आहे कुठे अराउंड उंड जिथे कुत्र चावलेलं आहे तिथे आपल्याला काय करणार आहे इनफिल्टर्ड इनटू ओके देणार आहे अराउंड द उंड म्हणजे म्हणतात बघा जिथे कुत्र चावलं होतं तिथेच इंजेक्शन दिलेलं आहे म्हणतात बघा. कळलं तुम्हाला. हे काय देणार आहे आपण RIG म्हणजे काय रेबीज इम्युनोग्लोबुलिन आपण तिथेच देणार आहे. मग बाकीचं हाफ डोज काय करायचं हाफ डोज अर्धा कुठे दिले आपण जिथे उंड होतं तिकडे. मग बाकीचं जे देणार आहे आपण गिवन आपण कसे देणार आहे IM देणार आहे. पण हे कुठे देणार तिथे देणार आहे का नाही. हे कुठं असायला पाहिजे अवे फ्रॉम वॅक्सिन इंजेक्टेड जे वॅक्सिन तुम्ही इंजेक्टेड वगैरे केलेले ते सोडून दुसरीकडे द्यायचं आहे. आता समजा एक कॅटेगरी कुठली थर्ड मध्ये एक पेशंटला आहे म्हणजे भरपूर ते पेशंट तिला म्हणजे जे पेशंटला काय केलेलं आहे बाईट केलेलं आहे. मग समजा इथे बाईट केलेलं आहे समजा मग आता आपण वॅक्सिनेशन कुठे देणार IM देणार मग ग्लुटेनला इथे दिलं असं समजा. मग आता त्याच्यानंतर आपल्याला काय द्यायचंय RIG पण द्यायचंय. या उंडमध्ये अर्धा देणार आणि बाकीचे दुसरी म्हणजे इथे वॅक्सिन दिलं तर ही दुसरी एरियामध्ये अवे फ्रॉम द वॅक्सिन इंजेक्टेड ते वॅक्सिन दिले ते सोडून आपल्याला थोडी लांब द्यायचं आहे. मला वाटतं तुमचं लक्षात आलं असेल. ओके एवढं आपण बघितलं. हा बघा उंड केअरचं एक राहिले बघा. उंड केअर कसं करायचं मी म्हणतो दुसरं पेज घेतो. उंड केअर ज्यावेळी कुत्रा चावतील तुम्हाला ज्यावेळी उंड केअर कसं करायचं हे पण तुमच्या लक्षात असायला पाहिजे. चला आपल्याला काय करायचं चावल्यावर इमिडिएटली कसे एकदम 0 मिनिटात काय करायचंय वॉश करायचं आहे काय जे जिथे चावलेलं आहे जे उंड काय म्हणू शकतो आपण वॉश उंड विथ कसे काहीतरी एक सोप घ्यायचं किंवा अजून काय म्हणू शकतो सोप आणि रनिंग वॉटरमध्ये बरं का रनिंग वॉटरमध्ये ही क्लीन करून घ्यायचं आहे. और कशी किती 15 मिनिटं तुम्हाला हे काम करायचं आहे इमिडिएटली बरं का. असं नाही की उद्या हे करू. चला हे झालं. आणि त्याच्यासोबत अप्लाय आयोडीन ऑइंटमेंट असेल तर ते लावू शकता तुम्ही किंवा दुसरे अँटीसेप्टिक काय असेल तर ते लावू शकता ज्या एरियामध्ये. पण लावायचं का नाहीये डू नॉट अप्लाय काय नाही लावायचं डू नॉट अप्लाय काय क्रोमॅटिक म्हणजे काय हळदी आणि अजून काय तिखट काय असते चिल्ली मिरची वगैरे नाही लावायचं बरं का. आणि अजून काय हर्बल रेमेडीज काही पण नाही लावायचं फक्त काय वॉश करायचे उंड विथ सोप आणि रनिंग वॉटरमध्ये आणि अप्लाय द कुठली तरी अँटीसेप्टिक बॉडी नॉइडिन तुम्ही एकदम भारी असतं हेच लावू शकता. हे एवढं तुमचं लक्षात आलं. चला मग आपलं उत्तर आपल्याकडे भेटले. चला काय प्री एक्सपोजर मध्ये आपण वॅक्सिन दिलो एकदम बरोबर. पोस्ट एक्सपोजर मध्ये पण दिलेलं आहे बरोबर आहे. टोटल 5-6 डोज होता एकदम बरोबर आहे. फॉलोइंग द डॉग बाईट आणि आपलं उत्तर असणार आहे ऑल ऑफ द अबव म्हणजे आपलं उत्तर कुठलं डी हे एकदम बरोबर उत्तर असणार आहे. बघा अजून एक लक्षात घ्या की कसं आहे रेबीज इज कसं आहे प्रिव्हेंटेबल आहे. रेबीज इज प्रिव्हेंटेबल बट कसं आहे नॉट क्युरेबल आहे. हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे. कसं आहे रेबीज इज
प्रिव्हेंटेबल आहे पण नॉट अ क्युरेबल, म्हणजे क्युरेबल नाहीये पण हे प्रिव्हेंटेबल आहे, हे झालं. आणि अजून एक रॅबिज फ्री, हे पण लक्षात घ्या, कधी कधी पुसतात. रेबीज फ्री कंट्री आणि स्टेट कुठला आहेत हे पण विचारतात. रेबीज फ्री बघा, फ्री म्हणजे काय, रेबीज फ्री म्हणजे काय, नो एनी केसेस, नो एनी केस इन काय म्हणू शकतो मेन आणि एनिमलमध्ये कधी फॉर लास्ट 2 years, 2 वर्षापर्यंत ज्या एरियामध्ये किंवा जे कुत्रामध्ये किंवा प्राणीमध्ये किंवा जे पीपल म्हणजे लोक आहेत त्यांच्यामध्ये काय नसायला पाहिजे, रेबीज नसायला पाहिजे. नो एनी केस इन मेन ऑर एनिमल फॉर लास्ट किती 2 वर्षापर्यंत. मग तुम्हाला हे क्वेश्चन विचारू शकतात, फर्स्ट रेबीज फ्री कंट्री कुठला आहे, फर्स्ट रेबीज फ्री कंट्री कुठला आहे, कशात, इन वर्ल्ड मध्ये. पटकन तुमच्या लक्षात यायला पाहिजे, कुठली, ऑस्ट्रेलिया. कुठली, ऑस्ट्रेलिया हे काय एकदम पहिलं कंट्री आहे ही रेबीज फ्री आहे. पण आपल्या देशामध्ये कुठले रेबीज फ्री झोन इन इंडियामध्ये कुठले कुठलं आहे, पहिलं असणार आहे लक्षद्वीप आणि अंडमान निकोबार. मग आता रिसेंटली अजून एक बरं का, निकोबार, अजून कुठली, नाव कुठली, रिसेंटली गोवा एक आहे, हे गोवा तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. हे सगळे काय, हे कुठले, हे युनियन टेरिटरी आहे, हे स्टेट आहे गोवा. कुठले लक्षात आलं, रेबीज फ्री म्हणजे काय, ज्या एरियामध्ये किंवा ज्या देशामध्ये एक कोण्या पण म्हणजे नो एनी केस इन द मेन मध्ये आणि वुमन मध्ये आणि किंवा एनिमल मध्ये नसायला पाहिजे लास्ट 2 वर्षापर्यंत. पहिली देश कुठली आहे, ऑस्ट्रेलिया, आणि आपल्या देशामध्ये लक्षद्वीप आणि काय अंडमान निकोबार, आणि त्याच्यानंतर रिसेंटली आता रेबीज कुठली आहे, गोवा आहेत. ओके, उत्तर तर आपलं भेटलेलं आहे. चला अजून एक क्वेश्चन राहिलं वाटतं आपलं, की बघा हे काय, फर्स्ट एड. बघा काय करायचं, फर्स्ट एडला प्लेस द बिटन एरिया अंडर द रनिंग वॉटर फॉर द लास्ट 15 मिनिट ठेवायचं आहे. वॉश द एरिया विथ सोप डिटर्जंट, अप्लाय एनी अँटीसेप्टिक लावायचं आहे आणि कन्सल्ट द डॉक्टर फॉर अँटी रेबीज वॅक्सिनसाठी तुम्हाला तिकडे काय करायचंय. बघा हे काय झालं, ही डॉग बाईट झाल्यानंतर फर्स्ट एड झालं. वेन बघा स्ट्रे डॉग बाईट्स. चला नेक्स्ट काय, रेबीज कॅटेगरी अँड द वॅक्सिनेशन शेड्यूल इथे दिलेले बघा. मागे हे कॅटेगरी 1, कॅटेगरी 2, कॅटेगरी 3 मधलं झालं. हे टचिंग झालं, मायनर स्क्रॅच, आणि हे सिंगल और मल्टिपल ट्रान्सडर बाईट झालं. त्याच्यामध्ये नो एक्सपोजर, त्याच्यामध्ये वॅक्सिनची काय गरज नाही, याचा ट्रीटमेंटचं पण हे काय अँटी रेबीज सिरमची आणि इम्युनोग्लोबुलिनची पण गरज नाहीये. कॅटेगरी 2 मध्ये हे वॉश करायचे वुंड आणि आपल्याला फक्त वॅक्सिन घ्यायचं आहे. कुठले 037 किती किती दिले, 4 दिले का, सॉरी हे किती मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे, नाही बरोबर आहे. हे झालं प्री एक्सपोजर मध्ये झालं, हे पोस्ट मधलं झालं. ह्याच्यामध्ये पण काय गरज नाहीये. कॅटेगरी 3 मध्ये बघा ह्याच्या सोबत वुंड केअर, ARV, ARS हे तिन्ही गरज असते, हे आपल्याला घ्यायचं आहे. हे झालं, तुमच्याकडे असायला पाहिजे. बघा हा त्याच्यामध्येच IM कसे 0, 3, 7, 14, 18 एक डोज आणि डल्टाइड मसनमध्ये. किंवा हे बघा ID घ्यायचं असेल तर हे IM मध्ये झालं. ID घ्यायचं असेल तर 0, 3, 7, हे काय 28 0 हे किती बघा 2 डोजेस 2 साईडला असतात. बघा हे इंजेक्शन 2 साईडला देणार आहेत. बोथ डेल्टाइड हे झालं ID मधलं. आणि अँटी रेबीज कसं देणार तुम्ही, 2 प्रकारे असं म्हटलं होतं तुम्हाला, एक्वाइन रेबीज इम्युनोग्लोबुलिन हे झालं आणि SRI हे 40. ओके हे वरती खाली झालं. हे बघा ह्युमन रेबीज जे आहे 20 आणि हे 40 देणार आहे आपण. 2 डोज टेस्ट डोज निडेड, ह्याला नो टेस्ट निडेड, ह्याला टेस्ट डोज पाहिजे, ह्याला नाही लागते. ओके हे काय प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस तुम्हाला ऑलरेडी सांगितलं 0, 7, 21 किंवा 28 एक डोस द्यायचा IM किंवा ID मध्ये. बरं चला हे नेक्स्ट क्लासमध्ये आपण बघूया. आणि तुमच्यासाठी आजचं क्वेश्चन, मिशन इंद्रधनुष्य इन्क्लूड ऑल द वॅक्सिन. बघा मिशन इंद्रधनुष्य याच्यामध्ये सर्व वॅक्सिन येतात एका सोडून. कुठली येते तुम्हाला उत्तरमध्ये म्हणजे कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचे. कुठले मेजल, TB, ट्युबरक्युलोसिस किंवा टिटॅनस आणि मेनिंजोकोकस ह्याच्यामधलं कुठले असणारे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आणि जे विद्यार्थी जे CHO एस्पिरंट्स आहेत, CHO महाराष्ट्राचे जे एस्पिरंट आहेत त्यांना काय करायचे, 2023 मधले जे PYQ ऑलरेडी घेतलेलं आहे त्याच्यामधला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली क्वेश्चन जे येणारे एक्झाम मध्ये येऊ शकतात. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, हे 5 एपिसोड तुम्हाला बघून घ्यायचा आहे. आणि जे विद्यार्थ्याला फॉर्म भरायचे त्यांनी पहिल्यांदा फॉर्म भरायच्या अगोदर तुम्हाला ही ॲडव्हर्टाइजमेंट कंप्लीट तुम्हाला ह्याच्याबद्दल डिटेल अभ्यास करायचा असेल तर हे व्हिडिओ तुम्ही बघा. ह्याच्यामध्ये काय काय न्यू चेंजेस वगैरे झालेले वगैरे तुम्हाला माहिती होतील. आणि तारीख किती 18/11
ह्याच्यापासून 4/12/2025 रोजीपर्यंत ही फॉर्म तुम्हाला अप्लिकेशन द्यायचं आहे. ओके, चला मग सगळ्यांनी काय करायचंय, चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा, फीडबॅक द्या बरं का. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकतात. आणि जे विद्यार्थी तुमचा मित्रमैत्रीण आहे CHO DMER DHS साठी तयारी करत असेल तर त्यांना जे टीम MNO चॅनल आहे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायचं आहे. चला मग सबस्क्राईब करा, त्याच्यासोबत बेल आयकॉन पण दाबा. आपण लवकरात भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद.